हे बघा किती मोठी आहे बघ, ही मोठी 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 झालीस बघ रे राहून मोठी बघ, मोठ्या मोठ्या बघ. छान आहे. अशी काहीतरी घेऊ. हा मोठी दाखवा. बाबा ही बघा, ही अंगठी कशी वाटते? बघ तू घालू नकोस. हे बोटात घालून बघायला पाहिजे ना कशी दिसते ती. ही अंगठी आधिराला चांगली दिसेल. खूप लहान आहे ही, एवढी छोटी नको अंगठी. गाई हदीरा असेच लहान आणि सटल डिझाईन्स घालते. अरे याला काय अर्थ आहे का? एवढंच आहे, दिसणार पण नाही. सोनं कसं असं 4 लोकांमध्ये दिसायला पाहिजे उठून. तुला माहितीये का समर राजवाड्यांनी असं ढिगभर सोनच घरी आणलं होतं. स्वानंदीसाठी त्यांनी हिऱ्याची अंगठी घेतली आहे. मी तर बघत होते ऑग ही काय भिंगातून बघितल्यानंतर दिसते. नका नको, ही नको, छोटी आहे. जरा तुम्ही अशी घसघशीत अंगठी द्या ना, छान वाटेल. म्हणजे असं पैशाने कमी पण घसघशीत द्या. भेसळ असली तरी चालेल थोडीशी. काही बोलू नकोस. हे असलं करायची काहीही गरज नाही. अरे ही अंगठी आपल्या घरची लक्ष्मी घालणार आहे. घरच्या लक्ष्मीला कधीही फसवायचं नसतं. कोण आपली ऐपत आहे ना तेवढीच अंगठी करायची, पण चांगली करायची. रोहन, चांगलीच अंगठी बघ. मी काय म्हणतो रोहन, ही अंगठी तुला आवडली आहे ना? मला नाही आवडली. माझं पण काही मत आहे की नाही? माझ्या मताला महत्व आहे की नाही? या बाबतीत नाही. आई हे बघ, मुळात तिला ही अंगठी आवडेल. अरे पण कशी एवढी छोटीशी? आई मी बघ, मी तिला क्लिअरली सांगतो, ही अंगठी आमच्या बजेटमध्ये बसणारी होती. तेवढं समजून घेईल ती मला. श्रीमंत मुलगी आहे रे. आई हे बघ, थोडक्यात तिला माहिती आहे आता तिला बऱ्याच ऍडजस्टमेंट करायला लागणार. अँड शी इज प्रिपेअर्ड. रोहन, ही अंगठी तुला आवडली आहे ना? हो. आवडली असेल तर आपण हीच फायनल. ठीक आहे दादा. पिंट्या, मगाशी मी तुला विचारलं की स्वानंदीच्या आईकडे तू अंगठी का नाही दिलीस, पण तू काय नाही बोललास. मला ना रोहनच्या आईवरती विश्वास नाही आहे तेवढा. का पण? मला कायम असं वाटतं की त्या काहीतरी मधल्यामध्ये घोळ घालतील. त्याच्यापेक्षा मीच ती अंगठी देतो त्यांना. मी फोन करतो त्यांना. हा लागला का रे फोन? त्यांचा फोन ना सतत बिझी असतो. कोणाशी इतक्या वेळ बोलत असतात काय माहिती. अरे लग्न ठरलंय तिचं. अरे हो बरोबर आहे. त्या मुलाशी बोलत असेल किंवा मग आता तयारीचे फोन चालू असेल त्यांचे. मी असं करतो, मी रोहनला फोन करतो. हा समर सर. हॅलो. हा रोहन. हा सर बोला ना. कुठेस तू? सर मी ऑफिसला जायला निघालोय का? हो नाही काही नाही. तू जरा मला जाताना भेटून जातोस का? तुझ्या ताईची आणि त्यांच्या होणाऱ्या नवऱ्याची अंगठी माझ्याकडे आहे आणि त्यांची चेन सुद्धा. तर ती एकदा तुझ्या ताब्यात दिली ना की मी जबाबदारीतून मोकळा. सॉरी सर, मला ना ऑलरेडी ऑफिसला जायला लेट होत आहे. मी एक काम करू का, मी संध्याकाळी किंवा उद्या येऊ का ते पिक करायला? कारण सर तसंही मी आता ते पूर्ण दिवस माझ्यासोबत ठेवेन, ऑफिसमध्ये काम करेन. उगाच इथे तिथे ठेवलं गेलं तर मला थोडं रिस्की वाटतंय ते सर. बरं मग कसं करू, घरी पाठवू का? सर बेस्ट होईल, तुम्ही ते ताईलाच द्या ना. नाही नाही, तुझ्या ताईला आता मगासपासून मी फोन करतोय पण त्यांचा फोन बिझी लागतोय. सर ती करेल ना तुम्हाला कॉल बॅक? नक्की करेल. ठीक आहे, चल बाय. रोहन म्हणाला त्याची ताई कॉल बॅक करेल. त्यांच्या फोनची वाट बघणं आणि त्यांच्या भरोशावर राहणं हे काही मला जमणार नाही. त्याच्यापेक्षा मी एक काम करतो आजी, मीच ऑफिसला जातो त्यांच्या आणि ते देऊन टाकतो. चल बाय.
थांबा थांबा, अहो काय करताय? अहो घर आहे आमचं, ऐका. हे आपलं घर पडणार नाही. हे बघा, माझा जीव गेला ना तरी चालेल, पण मी आपल्या डोक्यावरचं छप्पर जाऊ देणार नाही. नाही हे असे थांबणार नाहीत. चला एकमेकांचे हात धरा, साखळी करा. साखळी करा. चला हात धरा, साखळी करा. हा नाही जाऊ दे. थांब. हो दशावतार, काय चालवलंय तुम्ही? हे बघा, मी तुम्हाला अगदी प्रेमात सांगतो, खूप प्रेमात सांगतो. काय ही जमीन जी आहे ना ती तुमची नाहीये. तुम्ही ह्यावर इलिगली कब्जा केलाय आणि आता तुम्हाला इथून निघावं लागेल. हे झालं प्रेमात. आता तुम्हाला मी शेवटची वॉर्निंग देतो, तुम्ही जर इथून निघाला नाहीत तर जास्त काय होणार नाही. हा बुलडोजर आहे, तुमच्यावर चालवला जाईल. चला निघा इथून. हे बाबा, बुलडोजर घाल. या सगळ्या इमारती सकट यांना सुद्धा जमीनदोस्त करून टाका. चल चालू कर रे. ए चला, तू चालव रे. ए, लागा कामाला, चला लागा कामाला. लवकर करा मित्रांनो. अरे काय करताय? दादा पाया पडते तुमच्या, प्लीज बुलडोझर थांबवा. अहो किती थांबवायचं त्याला? प्रेमात सांगितलं तरी ऐकत नाही. दादा पाया पडते, ही एवढी वयोवृद्ध माणसं कुठे जातील? ऐका ना प्लीज. ताई मी पण पाया पडतो, म्हणून प्लीज यांना घालवा इथून. प्लीज जमीन खाली करा. जा. ओ दादा ओ, आमचं सामान नका बाहेर काढू. हो. अरे वडिलांच्या वयाचे आहेत ते. अरे बायकांवर हात उचलतो. बायकांवर हात उचलतोस. अरे वयाचं तरी भान ठेव. डोकं फिरलंय का? वयस्कर माणसं आहेत, कळत नाहीये. हे जे काही चालवलंय ना तुम्ही, अत्यंत चुकीचं आहे. हो ताई, अहो, किती बडबड नुसती बडबड चालली आहे तुमची. माझ्या लक्षात आलंय, या सगळ्या नाटकाचं प्रमुख पात्र तुम्हीच आहात. नाही पण ही आमची जी पात्र आहेत ना ती तुम्हाला टिचकीत उडून टाकतील ना इथे. त्यामुळे आता इथून निघायचं, ही जमीन खाली करायची. हो दशावतार, चला. हॅलो स्वानंदी. अंजली काय ग? अगं इथे गुंड आलेत. खूप गोंधळ आहे आजूबाजूला, ऐकू नाही येते मला, मोठ्याने बोल. इथे खूप गुंड आलेत, आपल्या वृद्धाश्रमावरती बुलडोझर चालवणार आहेत आणि आपल्या सगळ्या आजी आजोबांना मारतायत ग. काय? मला काहीच कळत नाहीये. हे सगळं खूप भयानक आहे. ही माणसंही कोणाचं काहीच ऐकत नाहीये. आपले सगळे आजी आजोबा त्या बुलडोझर समोर उभे आहेत. मी लगेच येते, मी लगेच पोहोचते, काळजी नका करू. काही नाही होणार, मी येते लगेच. लवकर ये. बाय. लय बडबड करते ना ती. अरे सोड तिला. अरे काय करतोस तू? आज इथं गेम करतो. अरे सोड ना. अरे सोडा ना. आनंदी
अरे माणसात की हैवानात? हैवान हैवान बरोबर ओळखलं तुम्ही. हैवानच आहोत आम्ही. पण तू कोण आहे? टिचबर बाई आहेस तू, टिचबर बाई. हं? हे काय? हे खेळणं हातात घेऊन तुला काय वाटतं आम्ही सगळे घाबरू? हे बघ, आमच्याशी लढायचं नाही हं? तुला मी आधीच सांगतो. काय आहे? आमच्याकडे पैसा आहे, पॉवर आहे, पॉलिटिकल कॉन्टॅक्ट आहे. त्यामुळे तू आमचं काहीही बिघडू शकणार नाही. हे चालू कर बुलडोझर. नाही आता बघूयाच या बांगड्या घातलेल्या हाताने एवढा भला मोठा बुलडोझर कसा रोखला जातोय. आणच, मी पण बघते कसा पुढे आणतोस ते. त्याच बांगड्यांची ताकद होती ना म्हणून सगळ्या वेदना सहन करून तुला जन्माला घालू शकली. आणि तू माझ्या बांगड्यांना कमी लेखू नकोस. बाईच्या बांगड्यांमध्ये काय ताकद असते तुला माहित नाही. ओ बाई, तुम्ही एक बाई आहात, लक्षात आहे ना? चिरकुट बाई आहेस, त्यामुळे ना लायकीत राहायचं, कळलं का? लायकी, बाईची लायकी माहिती आहे तुला? ज्या देवीला मखरात बसवून पुसताना ती सुद्धा एक बाईच होती. महिषासूर जेव्हा जनतेला छळायला उभा राहिला तेव्हा त्याचा संहारही देवीनेच केला होता. पण तुझ्या अकलेला हे माहीत असलेलं वाटत नाहीये मला. मुळात एक बाई ही जर चिरकुट गोष्ट वाटत असेल ना तर इथेच तुमच्या सगळ्यांची लायकी आणि अक्कल कळते. एका बाईने ठरवलं ना तर ती अख्खं जग जिंकू शकते, जग चालवू शकते आणि तुझ्यासारख्या नराधमांपासून जगाला वाचवूही शकते. चल बाजूला हो. आता अजून एक शब्द जरी बोललास ना तर हे त्रिशूळ निघ इथून. निघतो निघतो. चला चला. परस अंगठी देण्यासाठी इथपर्यंत यायला लागलं आपल्याला. हा कधी एकदा या बाईचा पिच्छा सुटतो असं झालंय मला. तिच्या तिने पुरवलेला नाहीये, तू आलास तिच्या ऑफिसकडे. काय करणार? त्यांनी अंगठी यायला नकार दिला, काय करणार दुसरं? मला कळत नाही समर, तुला कुरकुर करत का करायच्या सगळ्या गोष्टी? सोडून दे ना, जाऊ दे. नकोय त्यांना अंगठी, नकोय त्यांना तू त्यांच्या लग्नासाठी केलेली धडपड. मग का तुझा एवढा आग्रह आहे? हे बघ, त्यांनी कुठल्याही प्रकारची अपेक्षा न बाळगणं हे बरोबरच आहे. पण उद्या जर त्यांच्या या सगळ्या तयारीमध्ये काही अडचण निर्माण झाली फायनान्शियल आणि त्याच्यामुळे रोहन आणि आदिराचं लग्न पुढे गेलं तर आपण काय करायचं आहे? माझ्यासाठी रोहन आणि आदिराचं लग्न, साखरपुडा या सगळ्या गोष्टी वेळेत होणं महत्वाचं आहे. सगळं मान्य, पण स्वाभिमान नावाची काही गोष्ट असते का नाही? आता महत्वाचं काय? स्वाभिमान का समजूतदारपणा? आनंद, मी माझ्या बहिणीच्या सुखासाठी हे सगळं करतो. एकदा तिचं आणि रोहनचं लग्न झालं की मला त्या बाईचं तोंडही बघायचं नाही. मी आयुष्यात त्यांना काही देणार नाही. आता त्यांनी अंगठी घ्यावी, विषय संपला. हॅलो, अहो काय किती फोन करते तुम्हाला, साधा एक रिस्पॉन्स सुद्धा देता येत नाही. कुठे आहात तुम्ही? मी तुमच्या ऑफिसच्या इथे आलोय खाली. नाही तिथेच थांबा, मी येते. हा या. येत आहे.
समजता तुम्ही स्वतःला? कोण आहात कोण तुम्ही? देवात? राजे महाराजे आहात? लोकांचे आयुष्य ठरवता? कोणी कुठे कसं कधी जगायचं हे तुम्ही ठरवणार? काय काय झालंय? काय 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 झालं एवढं बोलायला तुम्हाला? काय झालंय म्हणजे? माहित नसेल तर का आणू नका. उगाच वेड पांघरून पेडगावला जाऊ नका तुम्ही. इतके दिवस शांत बसला होता आणि आज तुम्ही बुलडोझर पाठवला. मॅच्युरिटीने वागायची भाषा करताना तुम्ही. मग एखाद्याच्या घरावर बुलडोझर चालवताना काही वाटत नाही तुम्हाला? बुलडोझर पाठवला? मी कुठे पाठवला? काहीच बोलू नका. तुमचा खरा चेहरा आहे ना तो दिसलाय मला समोर सर. म्हणजे आमच्याशी चांगलं वागायचं, आम्हाला कशी मदत करताय हे दाखवायचं, आमची जबाबदारी घेतल्याचा आव वाढायचा, तुमच्या वागण्याने आमचे डोळे दिपवायचे आणि मग शांतपणे स्वतःचा प्लॅन साधायचा. हाच होता ना तुमचा प्लॅन? आलाय आता लक्षात माझ्या. तुमच्या त्या किमती अंगठ्यांचा दिखाऊपणा ना नका लादू आमच्यावर. रोहनच्या लग्नाचा खर्च केला नाही तरी चालेल. हे असं सगळं वागून आमच्याशी मैत्री करायचा प्रयत्न करू नका, कारण जे वागून ठेवलंयत ना ते इतकं भयंकर आहे की त्याने फक्त शत्रुत्व वाढणार आहे तुमच्याशी आमचं. शत्रुत्व? काय काय बोलताय तुम्ही? उगाच उगाच बोळसटपणाचा वाढू नका आता. वृद्धाश्रमावर बुलडोझर कोणी चालवला? मी ज्या वृद्धाश्रमासाठी काम करते व्हॉलेंटियर म्हणून, तो वृद्धाश्रम तुमच्या जमिनीवर आहे. किती दिवस झाले तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतेय. तुम्ही धमक्या काय देताय, काय काय करताय. तिथे तुमच्या ऑफिसवर आले, रिसेप्शनवर येऊन भेटले, तुमच्या गेटवर आम्ही मोर्चे घेऊन येतो, तुमच्याशी पर्सनली बोलायचा प्रयत्न करते. 5 मिनिटं द्या, 5 मिनिटं द्या करून थकले. 2 मिनिटं नाही काढू शकलात तुम्ही. आता रोहन आणि अधिराचं लग्न अडकलंय तर तुम्ही बस स्वयंवर लावायला निघाला तो. त्यासाठी वेळ आहे तुमच्याकडे, भरपूर वेळ आहे. आता मला कळलंय तुम्ही समज राजवाडे. म्हणजे हे असं मेंटली आम्हाला ह्या सगळ्यात अडकवून ठेवायचं आणि तिथे वृद्धाश्रमावर जाऊन बुलडोझर चालवायचा. हाच डाव होता ना तुमचा. कुठला बुलडोझर? कुठला वृद्धाश्रम? मला करत तुमची माणसं ना तिथे वृद्धाश्रमात येऊन आमच्या सगळ्या म्हाताऱ्या माणसांना घाबरवून गेली आहे. ती माणसं घाबरली म्हणून तुमच्याशी बोलायला आली, तुमच्या दारावर मोर्चे घेऊन उभी राहिली सगळी आमची म्हातारी माणसं. तुम्ही काय केलं? तुम्ही हकलवून लावलात त्यांना. खरं तर ना तेव्हाच तुमचं इंटेन्शन लक्षात यायला हवं होतं. अहो पण ही कुठली माणसं? मी अशी कुठली माणसं नाही पाठवली. नाही तुम्ही कुठे पाठवली? तुम्ही तर तुमच्या बहिणीच्या लग्नाच्या कार्यात बिझी आहात ना. पण तुमच्या नावाने दुसरी माणसं तिथे आश्रमात पोहोचली. मला खरंच याबद्दल खरंच काही माहिती नाही हो. बस करा ना, बस करा आता. खोटं बोलू नका आणि हा 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 सगळा ढोंगीपणा बंद करा आता. मी एकच सांगते, आज कसं बसं जाऊन ते सगळं मी थांबवलंय. पण जर परत आमच्या वृद्धाश्रमातल्या एकाही म्हाताऱ्या माणसाला त्रास झाला किंवा एकाच्याही केसाला धक्का जरी लागला ना तर तुमची गाठ माझ्याशी आहे. सोडणार नाही तुम्हाला, लक्षात ठेवा समर राजवाडे.